जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। मागील 4 दिवसापूर्वी उल्हासनगर कॅम्प नंबर 5 च्या डम्पिंग ग्राउंड रस्त्यावर 6 वर्षीय मुलाचं खेळ खेळत असताना ट्रक खाली पाय आल्याने अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती। या अपघातानंतर कोणार्क कंपनी विरोधात नागरिकांनी आक्रोश निर्माण केलाय, परंतु कोणार्क कंपनीचे घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ या लहान मुलाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आणि संपूर्ण खर्च कोणार्क कंपनी करणार असल्याचे जाहीर केले। सध्या त्या 6 वर्षीय मुलावर वैद्यकीय उपचार सुरू असून लवकरच सुखरूप बरा होऊन घरी येणार आहे। त्यासाठी लागणारा जो काही खर्च कंपनी मार्फत केला जाईल अशी भूमिका कंपनीने घेतली आहे। या प्रकरणी आता त्या मुलाच्या आई-वडिलांनी कंपनी प्रशासनाकडे मुलाच्या भविष्यासाठी शैक्षणिक आणि आर्थिक विचार करावा अशी मागणी केली। सर, विषय असा आहे की गाडी डम्पिंग ग्राउंडला जात असताना 1, 2 ते 3 मुलं सोबत आहे। मुलगा ते खेळत असताना त्यांना ॲक्च्युली लक्षात आलं नाही आणि त्यांच्या घराकडे जात असताना ॲक्च्युली ते पडला आणि गाडीच्या टायरचा धक्का लागल्याने सदर बाळाला पायाला दुखापत झाली। त्यानंतर कंपनी प्रशासनाने काय केलं? सर, त्यानंतर जशी घटनेची माहिती भेटली, तात्काळ कंपनी प्रशासनाने ताबडतोब मुलाला त्यांच्या वडिलांशी संपर्क साधून हॉस्पिटलला ताबडतोब बोलवलं आणि तेव्हापासून आत्तापर्यंत टोटली मुलाचा खर्च जो आहे सर्व कंपनी प्रशासनाच्या मार्फत केला जात आहे। डॉक्टरांशी काय बोलणं वगैरे झालं? कशाप्रकारे ऑपरेशन झालं? डॉक्टरांशी बोलणं वगैरे झालं, चांगल्या प्रकारे सर्व ऑपरेशन वगैरे झालेलं आहे। कालच्या तारखेस त्यांना थोडी रक्ताची आवश्यकता होती, रक्त वगैरे ते पण देण्यात आलेलं आहे कंपनी प्रशासनामार्फत। पुढची भूमिका कंपनी प्रशासन कशा प्रकारे निभावणार आहे? सर, पुढची भूमिका अशी आहे की मॅनेजमेंटशी बोलून पुढील डिसिजन घेण्यात येईल। जो काही खर्च असेल कंपनी प्रशासन करणार आहे? टोटली आता जो मुलाचा खर्च आहे कंपनी प्रशासनामार्फत करण्यात येईल। आता ह्याच्यामध्ये त्यांच्या आईवडिलांचा सुद्धा वेळ घ्यायला जाते, त्यांची जॉबला सध्या ते म्हणजे आताचं कुटुंब आहे, त्यांना काय आर्थिक मदत करणार आहे? हाँ सर, ते मैनेजमेंट से बोलून डिसीजन होईल। नमस्कार, प्रिया बोल रही हूँ। जो मेरा लड़का है ना, डंपिंग ग्राउंड के इधर जा खेल रहा था, तो अचानक से पीछे के टायर में ये हो गया है। तो हम लोग भी काम पे चला गया, घर पे कोई नहीं था। तो हम लोग काम पे से आए, तुरंत फ़ोन लगाया तो हॉस्पिटल चलाया, तो सर लोग आके बोला कि इधर अच्छा हॉस्पिटल लेके आओ। तो फिर इधर ला के एडमिट किया कि सर लोग बोला पूरा जिम्मेदारी हम लोग उठाएगा, ऐसा बोला। फिर हम लोग रोज़ का काम पे जाता है सर, घर पे रहेगा तो क्या खाएगा, बाल बच्चा है हमारा। वह 3 लड़की 1 लड़का, एक ही लड़का है सर। तो हम लोग मर्द औरत दोनों काम पे जाता है, घर पे रहेगा तो क्या खाएगा, बच्चा लोग को क्या देखेगा आगे भविष्य में। अभी वो अधूरा हो गया सर, क्या करेगा उसका भविष्य आगे चल के। उसका स्कूल है, देखभाल है, हम लोग अभी 1 साल तक घर पे रहेगा, दोनों औरत मर्द, तो क्या खाएगा हम लोग। हाँ, हमारा 3 लड़की है, उसका कौन देखभाल करेगा, घर पे कोई नहीं है अभी। हाँ, कंपनी प्रशासन से क्या मांगे तुम्हारी? कंपनी से बोला है तो को अभी आगे चल के क्या करता है। अभी बोला फिलहाल ठीक होने दो लड़का को, आगे का चल के देखेगा हम लोग, ऐसा बोला है। मेरा नाम मारुति चौहान है, मैं आकाश कॉलोनी में रहता हूँ। मैं लड़का खेलते समय उधर एक्सीडेंट डंपर अपना जो गाड़ी आता है उसमें पैर डाल दिए, तो हम लोग सब काम पे गए थे। तो कंपनी वाले ने देखा, जैसा भाई था लेके गया हॉस्पिटल। जब भी कंपनी वाले ने बोला कि इधर तोलानी हॉस्पिटल में आओ, एडमिट करते हैं, ऐसा बोल के हमको फ़ोन लगाया, तो हम लोग तुरंत एडमिट किया इधर। अभी ठीक है, ऑपरेशन हुआ है, देखते हैं आगे का क्या होता है। क्या कंपनी प्रशासन से आपकी क्या मांग है? हाँ, अभी तो दवाखाने का जो है खर्चा सब उठा रहे हैं, फिर आगे चल के देखते हैं क्या बोलते हैं। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।